तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांच्या सोबत कोणतीही अशी बैठक झालेली नाही असं खासदार नरेश म्हस्के यांनी देखील म्हटलं। तर ऑपरेशन टायगरचा प्रत्यय हा महिनाभरामध्ये येईल असं सूचक विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय। कुठल्याही प्रकारची बैठक उबाटाच्या खासदारांच्या समवेत आमची झालेली नाही आहे। ऑपरेशन टायगर वगैरे हा काही विषय पण नाही आहे। उबाटातीलच काही लोक अशा पद्धतीने बातम्या पसरवण्याचं काम करतात, आपल्या खासदार आमदारांवरती प्रेशर आणण्याकरता अशा पद्धतीच्या बातम्या उबाटातीलच काही नेते हेतुपुरस्पर समाज माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या पसरवित आहेत। उद्धव गटाचे सर्व खासदारच काय आमदार काय हे सर्व आमच्या संपर्कात असतात, पहिल्यापासून आहेत, निवडणूक झाली तेव्हापासून आहेत। परंतु हे ऑपरेशन टायगर केव्हा करायचा याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेत असतात, म्हणून योग्य वेळेला तो निर्णय घेईल। उद्धव साहेबांकडचे जे खासदार आमदार आहेत त्याचं मूळ कारण तेच आहे, जो आम्ही उठाव केला होता ना, हे कुणाला भेटत नाहीत, कुणाला बोलत नाहीत, काय त्याच्या अडचणी समजून घेत नाहीत। यामुळे आता त्या पक्षामध्ये राहण्याची मानसिकता कोणत्याही खासदार आमदाराची नाहीये आणि त्यांना सगळ्यात जवळचे आणि आपल्याशी वाटणारे फक्त एकनाथ शिंदे साहेब आहेत। म्हणून हे ऑपरेशन जे ज्याला तुम्ही ऑपरेशन टायगर म्हणजे नाव दिलेलं आहे याचा प्रत्यय तुम्हाला तर या महिनाभरात येईल। राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालू आहे, 365 दिवस चालू असतं, 24 तास चालू असतं। परंतु ऑपरेशन टायगर म्हणजे फक्त खासदार नव्हे, ऑपरेशन टायगर म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिक ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, जो बाळासाहेबांच्या विचाराला मानणारा आहे, जो शिंदे साहेबांच्या विचाराला मानणारा आहे, त्याला ऑपरेशन टायगर। आमच्या दृष्टीनं खासदार काय किंवा सर्वसामान्य शिवसैनिक एकच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.